काल आणि तुम्हाला आमचा म्हणजे आमचा कोल्हापूरमधून नमस्कार। कोल्हापूरची महालक्ष्मी ही आपल्या पूर्ण महाराष्ट्राचीच कुलदेवता मानली जाते। तर आम्ही दोघे आलो आहोत तिच्या दर्शनासाठी। तर आता वाजले सकाळचे 3:30 आणि 4 वाजेपर्यंत आपल्याला निघायचं आहे, कारण की 4:30ला मंदिर स्टार्ट होतं आणि 5:30ला पहिली काकड आरती होते, जी आपण अटेंड करणार आहोत आणि देवीची ओटी सुद्धा भरणार आहोत। सो फटाफट जाऊया देवीच्या दर्शनासाठी। क्यूट परत कर, क्यूट वाटतं, परत कर, परत कर। सो गाईज, हे काही क्लिप्स आहेत ज्या मी प्रवासामध्ये काढल्या होत्या आणि त्या तुम्ही पहिले बघून घ्या। किती सुंदर नजारे होते, इतका छान आमचा प्रवास होता। आणि ही होती आपली रूम, इतकी छान रूम होती आणि खूप अफोर्डेबल रेट्समध्ये आम्हाला मिळाली होती। ते बॅल्कनी होती जी आम्ही बिलकुल पण नाही वापरली एवढ्या दिवसांमध्ये। सो इथे आम्ही राहणार होतो पूर्ण 2 दिवस 2 रात्र। सो प्रवास झाला, रूम पण दाखवून झाली आणि आता हे क्लिप्स आहेत त्या दिवशी सकाळचे, जेव्हा मी आणि आई गेलेलो दर्शनाला काकड आरतीसाठी। सकाळी कोणीच नव्हतं, दुकानं उघडली नव्हती, कोणीच नव्हतं रोडवर आणि 1 ते 1.5 किलोमीटरचा हा रस्ता होता। थोडं लांब होतं, ते थोडं मिसमॅच झालं होतं आमचं बघून। खूप जवळ पाहिजे होतं, बट ठीक आहे। आणि सकाळी आम्हाला ओटी भरण्यासाठी ह्या दादाचं दुकान उघडं होतं। हे फक्त एकटं दुकान उघडं होतं आत्तापर्यंत। चप्पलचं स्टँड आतमध्ये का? हां, बघितलं। खूप खुश होते मी, कारण की ऑलमोस्ट 10 वर्षांच्या वर झाले होते मला अंबाबाईचं दर्शन घेऊन आणि आय वॉज सो हॅपी। आम्ही देवीसाठी हार घेतला, त्यांनी पण आम्हाला सांगितलं की इकडनं जाता हा मधला रस्ता चालू आहे आणि आम्ही इथे लाईनीमध्ये बसून गेलो। खूप छान दर्शन झालं, आरामात देवीची ओटी भरली गेली। तुम्हाला या खांबांची गोष्ट माहिती आहे ना, की आजपर्यंत या मंदिरामध्ये हे जेवढे खांब आहेत कोणीही मोजू शकलेलं नाही आहे। येस, तर अशा प्रकारे आमचं दर्शन पूर्ण झालं होतं। तर आपली ही सिरीज संपलेली नाही आहे, कंटिन्यू होणार आहे, भरपूर सारे व्हिडिओज आहे अजून। प्लीज हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नेक्स्ट व्हिडिओची वाट पहा। बाय बाय।